जालना शहरातील एसटी कॉलनीमध्ये राहणारे ॲडव्होकेट ललित हट्टेकर तब्बल 4 वेळा घरामध्ये चोरी झाल्यामुळे पुरते वैतागले होते आणि त्यांनी याच वैतागातून एक अशा प्रकारचं आंदोलन छेडलं आहे। त्यांनी थेट चोरांनाच एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्राचा एक बॅनर त्यांनी घराच्या दरवाजासमोर ढकवलेला आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पत्रामध्ये त्यांनी चोरांच्या जीव घेण्यात तसदीची प्रशंसा देखील केली आहे। सोबतच आपल्या घरामध्ये काही सोनं चांदी किंवा पैसे आता राहिलेले नाहीत, त्यामुळे चोरांनी त्यांचा आणि आपला वेळ वाया घालू नये अशा प्रकारचं नमूद देखील केलेलं आहे आणि अर्थात एक इशारा देखील दिला आहे की आपल्याकडे शस्त्र परवाना आहे। अर्थात त्यांच्या या बॅनर मागचा हेतू तर कळला आपल्याला, मात्र या विडंबनात्मक आंदोलनामागे एक संताप आहे आणि वेदना आहे, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। या बॅनरनं काही फरक पडलाय? ह्या बॅनरला लावून आता 1.5 महिना झालेला आहे। 1.5 महिन्यामध्ये एकदाही चोरी झाली नाही। हाच तो फरक आहे। निश्चित हा परिणाम झाला असं आपण म्हणू शकतो। बरं, किती वेळेस चोरी झाली, नेमकं काय काय गेलं, किती महिन्यापूर्वी झालं असं? 5 महिन्यापूर्वी एक फार मोठी चोरी झाली। त्याच्यामध्ये 9 तोळे सोनं, चांदीच्या वस्तू, त्याच्यानंतर 65,000 रुपये कॅश, असं सगळं ही चोरी मोठी होती। त्याच वेळी मी तेवढी तक्रार नोंदवली होती, तिचा शोध चालू आहे। बरं, आतापर्यंत काही सुगावा लागला नाही चोरांचा? काही आतापर्यंत काही सुगावा त्यांचा लागला नाही। बरं, काही CCTV वगैरे चोरून नेल्याचा देखील उल्लेख दिसतो याच्यामध्ये? यानंतर 3 वेळेला चोर आले। बरं, त्यांनी कडी कोंडे तोडले आणि 2 CCTV घेऊन गेले। ते CCTVचा एकदा तुम्ही तिथून काढल्यानंतर किंवा तो उचकटून काढल्यानंतर त्याचा काहीच उपयोग होत नाही, तरी सुद्धा त्यांनी ते नेले। काही नुकसानीचं देखील तुम्ही नमूद केलेलं आहे, खूप मनस्ताप संपूर्ण कुटुंबाला झाला आहे। चोरांच्या हाती काही लागलं तर नाही, पण मुलगा आणि माझी पत्नी हे उगाच दहशतीत राहतात ना, किंवा चोर आले चोर आले चोर आले असं होतं। बाकी किती नुकसान आहे सगळं? हे सगळं नाही म्हणलं तरी 10 लाखाच्या वर नुकसान झालेलं आहे हे सगळं। बरं, नंतर काही पाठपुरावा केला तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन वगैरे? पोलिसांना मी 1-2दा भेटलो, ते म्हणतात तपास चालू आहे। बरं, बाकी मग हा जो मग तुम्ही हे आंदोलनच म्हणू आपण त्याला, मग याचा काही फायदा होईल असं, किंवा पोलिसांपर्यंत घरानं जाऊन पोलीस अजून तत्परतेने तपास करायला लागतील? निश्चित होईल, काहीतरी होईल, त्याच्यात आउटपुट काहीतरी निघाल, निश्चित निघाल। एका सामान्य व्यक्तीच्या घराचं समजू शकतो, पण ज्याला कायद्याचं ज्ञान आहे, ज्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्या व्यक्तीवरती ओढवलेला हा प्रसंग आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित आहे असं वाटतंय? चोरांबद्दल काय पोलिसांनी काय करणार? चोरी ही एक वृत्ती आहे, वृत्तीवर आपण निश्चितच काही करू शकत नाही। वृत्ती बदलणं हेच आपल्या हातात आहे, बाकी काही नाही। बरं बरं, आता सध्या कुटुंबाची काय मनस्थिती आहे, कशा ह्याच्यातून सफर करतोय आपण? आता 1.5 महिन्यापासून तर काही झालं नसल्यामुळं कुटुंब काही हे नाही, असं विशेष काही असं हे नाही। बरं, तुम्ही हे सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय प्रशासनाकडे? प्रशासनाकडे पाठपुरावा केला 1-2 वेळेला, ते म्हणतात तपास चालू आहे, बाकी काय। बरं, ह्याच्याकडे फक्त आपण विडंबनात म्हणून चोर थांबतील आणि चोरी रोकेल अशा प्रकारच्या गोष्टीवर विश्वास आहे तुमचा? नाही, विडंबनात्मक हे निश्चित नाहीये। माझ्या मनाची खंत आहे, जी मी याच्यात लिहून दाखवली। बरं, फक्त आपण सामान्य माणूस म्हणून एवढंच करू शकतो असं तुमचं म्हणणं आहे? सामान्य माणूस म्हणून आपण बरेच काही करू शकतो, पण हे ठीक आहे, समजा एकट्या माणसाच्या दृष्टिकोनातून हे ठीक आहे। अर्थात ही त्यांच्या आंदोलनाची सुरुवात आहे, त्याचा कुठेतरी असर होऊ शकतो, त्याची चर्चा देखील या सगळ्या पंचक्रोशीमध्ये होऊ शकते आणि त्यातून कुठेतरी प्रेशर निर्माण होऊन चोर सापडू शकतील असा विश्वास त्यांना आहे। आणि ह्या वेदना आहेत, जसं की त्यांनी आता व्यक्त केलंय, या माध्यमातून कुठेतरी प्रशासन कामाला लागेल आणि अशा प्रकारच्या भविष्यात होणाऱ्या चोरी देखील टळतील असं त्यांना वाटतंय। रवी मुंडे, ABP माझा, जालना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।